सर आता तुम्ही बोललात की जसं टुरिझम इंडस्ट्री असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, हे इथून पुढं ग्रो करणार आहे, बरोबर. पण मग आता ते ऐकून जर समजा एखाद्याने बिझनेस चालू केला, समजा 2 व्यक्ती असतील, त्यांनी जर बिझनेस चालू केली की सरांनी सांगितलं आता हे क्षेत्र जोरात चालणार, पण तरी आपण पाहतो की एखाद्याचा बिझनेस खूप चांगला चालतो आणि एखाद्याला फेल्युअर मिळतं. म्हणजे भलेही बऱ्यापैकी गोष्टी म्हणजे 70% गोष्टी त्यांच्या सेमच असतात, पण तरी एक खूप प्रगती करतो, पैसे कमवतो, श्रीमंत होतो, आणि दुसरा तेवढं नाही, लॉस मध्ये जातो उलट. तर हे कशामुळे होतं? आता हे बघा, 2 गोष्टी आहेत. समजा रेस्टॉरंटचा बिझनेस पण करायचा असेल किंवा आता खूपच स्कोप आहे त्यात, एक्झिस्टिंग रेस्टॉरंटमध्ये पण, नवीन पण रेस्टॉरंटमध्ये पण, बाकी सगळं स्पा इंडस्ट्री किंवा हेरिटेज याच्यात. तर आता एकाच रोडवर 2 पेट्रोल पंप आहे, शेजारी, पण एक पेट्रोल पंप खूप चालतो आणि एक पेट्रोल पंप चालत नाही. तर त्याच्या कुंडलीत तो बिझनेस नसतो, म्हणून तो चालत नाही. ओके. तर कुंडली बघून आपण डिसाईड केलं पाहिजे की आपल्याला रेस्टॉरंट कुठल्या प्रकारचं करायचंय, काय करायचंय. किंवा रेस्टॉरंटचा बिझनेस हा कुंडलीतल्या 4थ्या स्थानावरनं बघतात, आणि तुम्ही बाकी जे कुकिंग किंवा केटरिंगचा बिझनेस हा कुंडलीच्या 2ऱ्या स्थानावरनं बघतात. ओके. तर ते कुंडलीवरनं एवढं स्पेसिफाय आपल्याला ठरवता येतं. आणि आता रेस्टॉरंटचा बिझनेस जर करायचा असेल तर त्यातनं वास्तूचे नियम काय काय किंवा कशा प्रकारे आपल्याला खूप जास्त यश मिळेल हे आपण थोडं बघूया. की सगळ्यात अगोदर आपण एक सात्विक किंवा शाकाहारी किंवा स्नॅक सेंटर ते वास्तूबद्दल थोडं बोलूया, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना कळेल की काय काय तिथे होतंय. तर हे जे सात्विक किंवा शाकाहारी किंवा जे स्नॅक सेंटर असतात त्यांची नॉर्थ ईस्ट दिशा ही थोडी वाढलेली पाहिजे. ओके. म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशा ही अशी पाहिजे इकडनं, म्हणजे नॉर्थ ईस्टचा अँगल हा 90 डिग्रीज पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे तिथे त्या बिझनेसला खूप जास्त आणि चांगलं यश मिळतं. नंतर तिथली सिटिंग अरेंजमेंट म्हणा, डायनिंग एरिया, नंतर बोर्ड, लोगो, हे त्यांच्या नक्षत्रावरनं व्यवस्थित डिसाईड केलं पाहिजे. आता त्यांच्या नक्षत्रावरनं आपल्याला लोगो करायचा आहे, तर त्यांच्या नक्षत्राचं संपत नक्षत्र जे असतं किंवा साधक नक्षत्र असतं किंवा अतिमित्र नक्षत्र असतं, त्यांचा चिन्हाचा वापर, त्यांच्या कलरचा वापर हा रेस्टॉरंटमध्ये केला गेला पाहिजे त्या पर्टिक्युलर व्यक्तीने. तर कसं की आता श्रीकृष्णांचं नक्षत्र जे आहे ते रोहिणी नक्षत्र आहे. तर श्रीकृष्णाकडे तुम्ही बघितल्यानंतर कुठल्या गोष्टी तुम्हाला जनरल लगेच लक्षात येतात, ही श्रीकृष्णाची ओळख आहे, अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण की लोकांना. पण तिथं कुठल्या वस्तू, म्हणजे एकतर ते सुदर्शन चक्र आहे, नंतर दुसरं काय, बासुरी, एकदम तुम्ही बोलला, लगेच बोलला बासुरी, मोरपीस. तर आता रोहिणी नक्षत्राचं अतिमित्र नक्षत्र त्याचं जे आहे त्याचं ते द्योतक आहे मोर, त्याचं ते मोरपीस आहे. कृत्तिका नक्षत्र म्हणजे त्याचं सुदर्शन चक्र म्हणजे शस्त्र कटणारे तिथं आपल्याला दिसतं. नंतर बासुरी हे त्याच्या साधक नक्षत्र आहे, जे पुनर्वसू नक्षत्र, त्यामुळे ते बांबूपासून ती बासुरी बनवली, त्यामुळे तिथे लोक येतात पण, किंवा गोपिया त्या बासुरी वादन करून तिथे यायचे. तर असं प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वापर करून आपण लोगो बनवला पाहिजे. बऱ्याचदा आता सध्यांना मिसगाईड केलं जातं लोगोमध्ये की या रेस्टॉरंटचा असा लोगो आहे, तिथं ब्लॅक कलर वापरला आहे, तिथं हे दिलेलं आहे, त्यामुळे तिथं असं क्लायंट येतात, हाय स्टेजचे क्लायंट येतात, असं येतं. तर त्याच्या शेजारी जरी तुम्ही तसाच लोगो, तसंच हे सगळं केलं तर तुमच्याकडे क्लायंट येतील का? तर नाही येणार. तुम्ही बाकी कलरचं कॉपी कराल, त्यांच्या लोगोची कॉपी कराल, पण त्यांच्या नक्षत्रांची कॉपी कशी करणार? त्यामुळे तुम्हाला एक वेगळी आयडेंटिटी आहे, तुमच्या याच्याप्रमाणेच तो एक लोगो बनवला गेला पाहिजे. म्हणजे हाच मुद्दा मला पण विचारायचा होता की समजा जर एखाद्याचं जर आपण ऐकलं की असं करायचंय, असा लोगो करायचा आहे, तो सक्सेस झाला, मग लोक आपले बऱ्यापैकी तेच करतात की लोक कॉपी करायला जास्त जातात, किंवा सांगितलं जातं तुम्हाला, याच्यात भरवलं जातं की याचा लोगो असा आहे, यांचा लोगो असा आहे, मग तसं केलं पाहिजे.
तर ते प्रकर्षाने लोकांनी टाळायला पाहिजे. पण सर मला एक सांगा की म्हणजे आपण आता कोणत्याही बिझनेससाठी त्याचा लोगो खूप जास्त महत्वाचा असतो बरोबर, पण खरंच लोगो एखाद्या कंपनीला सक्सेसफुल करू शकतो का? 100% करू शकतो, 100%. कारण की त्याची नक्षत्र त्याच्याप्रमाणे काम करायला लागतात ना. त्या लोगोचा आपण यूज केला त्यांच्या घटकांचा तर त्यांची नक्षत्र तशी काम करायला लागतात. आता जसं मी आता सात्विक नक्षत्राचं बोललो, तर सात्विक म्हणजे सात्विक रेस्टॉरंट बद्दल बोललो, शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये. इथं पुष्य नक्षत्र हे खूप महत्वाचं आहे. पुष्य नक्षत्र खूप महत्वाचं आहे. पुष्य नक्षत्राचं म्हणजे काय आहे, ते गायीचे थन त्यांच्यापासून एकदम दूध आपण काढतो, त्यात सगळ्या देवतांचा वास असतो. आणि ते पुष्य नक्षत्र या रेस्टॉरंटच्या बिझनेससाठी बराच विस्तार प्रगती करण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. ओके, भयंकर महत्वाचं ठरतं समृद्धी आणण्यासाठी. नंतर या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये अजून महत्वाचं काय आहे की टेस्ट आणि लोकांच्या आवडीनिवडी जपणं. हे रोहिणी आणि हस्त ही जी चंद्राची नक्षत्र आहे ते आपल्याला देतात. तुम्हाला लक्झरी फील पाहिजे असेल लक्झरी रिसॉर्टमध्ये, तर तिथं भरणी नक्षत्र आणि कृतिका नक्षत्र हे खूप चांगलं काम करतात. हे बोर्डचा कलर हा अतिशय महत्वाचा असतो. आणि तिथं जे वास्तूमधले जे आपले कलर आहेत महत्वाचे, त्याचं कॉम्बिनेशन जर करून केलं. आता तुम्ही गुगलचा लोगो बघितला का? हो बघितलाय. तिथं 4 कलर याचे आहेत आणि बॅकग्राऊंडला व्हाईट आहे, म्हणजे ते स्पेस एनर्जी किंवा आकाश तत्व दाखवतं. तर गुगल सारखी कंपनी जेव्हा आपल्या वास्तुशास्त्रात ते कलर यूज करते, तर आपण पण का केले नाही पाहिजे? आपण मग इकडचे तिकडचे कलर यूज करून उपयोग नाहीये. तर आता लव्हेंडर कलर जो आहे तो कशापासून बनलेला आहे, तर ब्ल्यू कलर आणि रेड कलर याच्यापासून लव्हेंडर पर्पल कलर बनतो. आणि तेव्हा ज्यात व्हाईट मिक्स करतो तो लव्हेंडर कलर बनतो. तर ह्यात पण वास्तुशास्त्राची तिन्ही हॉटेल इंडस्ट्रीसाठी जी 3 महत्वाची टेस्ट ही जलतत्वावरनं बघतो, अग्नितत्व हॉटेल बिझनेससाठी खूप महत्वाचा ठरतो, आणि आकाश तत्व जे अपॉर्च्युनिटी देतात. त्यामुळे लव्हेंडर कलर हा बोर्डाचा कलर पण अतिशय महत्वाचा आहे. ओके, शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट, शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटसाठी हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जी काउंटर कॅश काउंटरची जागा असते ती शक्यतो पश्चिमेकडे ठेवावी. कारण की पुष्य नक्षत्र हे शनीचं नक्षत्र आहे आणि शनीचं जे स्थळ दिलेलं आहे आपल्याला ते पश्चिमेकडे दिलेलं आहे. तसंच आपल्याला बार किंवा वेगळे रेस्टॉरंट करायचे तर त्याची साऊथकडे किंवा पूर्वेकडे येते जागा. तर हे सगळ्या गोष्टी यात आपण रेस्टॉरंटकडे जर बघितल्या. आणि किचनची दिशा खूप महत्वाची. सगळ्यात महत्वाचं मी तेच म्हणणार होतं की किचन बद्दल काय सांगा. तर आता किचन हे हॉटेल इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त चांगलं ठिकाण कुठलं आहे, तो नॉर्थ वेस्ट वायव्य कॉर्नर. आता इथे ताजचं किचन तिथंच आहे. उदय भवन जे आहे उदयपूरमध्ये तिथली सगळी किचन्स ती तिथेच आहे. नंतर बऱ्याच मोठी मोठी जसं मी तुम्हाला वॉशिंग्टन डीसीचं पण म्हणलो त्यांचंही किचन वायव्य दिशेलाच आहे. किचन हे याच्यात खूप मोठा रोल प्ले करते. किचन म्हणजे काय की तुमच्या अग्नी जो फायनान्शियल रित्या खूप महत्वाचा ठरतो. आता तुम्ही साऊथ ईस्ट कडे एक 100 रुपयाच्या गोष्टी आणल्या अग्नीला बरोबर, म्हणजे लाकूड आणले, तेल आणलं वगैरे, तिथे अग्नी प्रज्वलित केला, तर तो तुम्ही 100 रुपयाच्या ज्या गोष्टी आणणार तेवढाच अग्नी प्रज्वलित होणार. पण हेच तुम्ही वायव्य दिशेला जर ठेवले तर तिथे जास्त डबल तुम्हाला फायदा होणार, डबल अग्नी प्रज्वलित होणार. का? कारण की तिथं वायू पण त्याला हेल्प करत असतो. त्यामुळे तुम्ही 100 रुपयाचं काम करणार तुम्हाला 200 रुपये येणार. त्यामुळे किचनची सगळ्यात पहिली जागा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नॉर्थ वेस्ट आहे आणि दुसरी साऊथ ईस्ट आहे. ओके, फक्त ईशान्येकडे किचन मात्र बिलकुल करू नये. आणि तिथे दुर्दैवाचे कोणाचे किचन असतील त्यामुळे त्यांना जर प्रॉब्लेम येत असतील तर त्यांनी तिथे येलो कलर करून टाकावा. ओके, ते जास्त तुम्हाला चांगलं राहील. येलो कलर करून टाकावा. ओके, ते तुम्हाला रेमेडी जास्त चांगली राहील.